नमस्कार मंडळी. आजची कथा खूप इमोशनल आणि छान आहे. कशी वाटली ते कमेंटद्वारे नक्की कळवा. आणि हो, लाईक, शेअर, सबस्क्राईबसुद्धा जरूर करा. आजच्या कथेचं नाव आहे दहीहंडी. लेखन आणि सादरीकरण मंजिरी कारेकर. अहो बाबा, तुम्हाला किती वेळा सांगितलं वॉकर घेऊन चालत चला, पण तुम्हाला तुमचंच म्हणणं खरं करायचं असतं. अहो, तो वॉकर शोपीस म्हणून आणलाय का घरात? मयूर ओरडत होता तसं दिनकररावांनी टीव्हीचा आवाजच मोठा करून टाकला. बघितलंच नाही, हे मुद्दामून असा हट्टीपणा करतायत. माझं बोलणं ऐकू जाऊ नये म्हणून यांनी मुद्दामून टीव्हीचा आवाज मोठा केला. शोभाताईंनी आधी लेकाकडे पाहिलं, मग नवऱ्याकडे. हात झटकत त्या म्हणाल्या, तुम्हा दोघांच्या भांडणात मला खेचूच नका रे. तुम्हाला जे योग्य वाटतं तसं करा. अगं, तू पण असं काय म्हणतेस? तुला त्यांना समजावता येत नाहीये? त्यांचं वागणं पटतंय तुला? आता बाबांकडून रागाचा रोख आईकडे सरकला होता. अरे बाबा, माझ्या पटण्याने काय होणार आहे? मी काही बोलायला गेले तर आणखीन भांडणच होणार, शोभाताई म्हणाल्या. म्हणून मग काहीच बोलायचं नाही त्यांना? ते वागतात तसं वागू द्यायचं, मयूर म्हणाला. अरे पण आपण सांगून ते ऐकतात का? त्यांना आपलं म्हणणं कधीच पटत नाही. त्यांना फक्त त्यांच्या लेकीचंच म्हणणं पटतं. आपण सांगून तरी काय उपयोग आहे, शोभाताई म्हणाल्या. पण हे बघ आई, त्यांची मनमानी मी चालू देणार नाही. त्यांना माझं ऐकावंच लागेल, असं म्हणत मयूरने रिमोट घेतला आणि टीव्हीच बंद करून टाकला. ए मूर्खा, टीव्ही का बंद केलास? मला पाहायचा होता, बाबा भडकले. आधी माझं म्हणणं ऐकून घ्या. त्या टीव्हीच्या सिरियलपेक्षा ते जास्त महत्त्वाचं आहे. मला सांगा, तुम्हाला वॉकर घेऊन जायला कसली लाज वाटते? अहो, एखाद वेळेस तोल जाऊन पडलात तर ऑपरेशन करायची पाळी येईल, आणि मी तेव्हा काही लक्ष देणार नाही. आधीच सांगून ठेवतो, मयूरने आधीच धमकी देऊन टाकली. जा रे जा, तू काय माझ्याकडे लक्ष देणार? तसाही तू मला आवडतच नाहीस. माझी काळजी घ्यायला, माझ्याकडे लक्ष द्यायला माझी लेक आहे, ते म्हणाले. हो, पण तुमच्या त्या लेकीचं आता लग्न झालंय. इथे येऊन ती तुमची काळजी घेऊ शकत नाही, आणि तुम्ही सुद्धा जावयाच्या घरी जाऊन राहू शकत नाही. तेव्हा तुम्हाला माझंच म्हणणं ऐकावं लागणार आहे. जेव्हा जेव्हा तुम्ही कुठे फिरायला निघाल, घरातल्या घरात चालाल, तेव्हा वॉकर घ्यायचा, समजलं? त्याने रागानेच सांगितलं. तू असं वागतोस ना, म्हणूनच मयूर तुम्हाला कधी आवडत नाहीस. तू धनूला फोन लाव, नाहीतर थांब, मीच बोलतो तिच्याशी, आणि तू माझ्याशी कसा वागतो ना ते तिला सगळं सांगतो, असं म्हणत त्यांनी मोबाईल घेतला आणि लेकीला फोन लावला. हॅलो बाबा, आज लवकर फोन केला? तिने विचारलं. हो ना बेटा, ही तुझी आई आणि तिचा तो भिंडोक लेक, दोघंही मला खूप टॉर्चर करतायत ग. तू कुठे आहेस? जरा घरी येऊन जाशील, त्यांनी विचारलं. हो येईन की, आता ऑफिसमधून निघालेच आहे. आधी घरी येईन, मग माझ्या घरी जाईन. मला सांगा, तुम्हाला खायला काय आणू? माहिमी हलवा आणू की बालुशाही? तिने प्रेमाने विचारलं. पदार्थांची नावं ऐकताच त्यांची कळी खुलली. हां, बालुशाही आण. बरेच दिवस मी ती खाल्लेली नाही, दिनकरराव म्हणाले. तेवढ्यातच मयूरने फोन खेचला. ए धनश्री, तुला तरी अक्कल आहे की नाही? त्यांना स्वीट डिशचा मेनू कार्ड काय वाचून दाखवतेस तू? त्यांची शुगर वाढली आहे, आणि अजून तू त्यांना मिठाई देतेस. काही मिठाई वगैरे आणू नकोस, तो म्हणाला. अरे जाऊ देत रे, थोडीशी खाऊ देत. एकदमच असं मन मारू नये रे, तिने समजावलं. हो, पण त्यांना थोडा आणि जास्त मधला फरक कळतो कुठे? कधीच कुणाचंच ऐकत नाहीत. आता सुद्धा बघ ना, मी सांगतोय चालताना वॉकर घेऊन चला, त्यांना तेही ऐकायचं नाही. स्वतःला अजूनही शम्मी कपूरच समजतात. रागाने मयूर बोलत होता. मयू, आता अति चाललंय तुझं. असा एक धपाटा घाली ना पाठीत, मग कळेल बरोबर. दिनकरराव आता चांगलेच भडकले. पलीकडून धनश्रीला हसायला येत होतं. बरं धनू, तू ये ग, असं म्हणत मयूरने फोन ठेवला. अर्ध्या एक तासात धनश्री पण आली. काय झालं बाबा, कोण तुमच्या मागे लागलंय? त्यांच्या गळ्यात हात टाकत तिने विचारलं. अगं, हे दोघं बिंडोक फार डोकं खातात माझं. हे करू नका, ते करू नका, असं चालू नका, तसं बसू नका. मी सांगतो ना धनू, यांच्याबरोबर राहणं म्हणजे काळ्या पाण्याची शिक्षा आहे नुसती. बाबा असं म्हणताच
सगळ्यांनाच एकदम हसू आलं. बरं, मग तुम्ही माझ्या घरी चलता का? चला या घरी माझ्या, ती म्हणाली. नाही ग, तुझ्या घरी नको. तूच मला भेटायला येत जा. तशी तू येतेसच. तू तरी कुठे लांब राहतेस? 2 बिल्डिंग सोडून तर राहतेस, दिनकरराव म्हणाले. पण आजचा मॅटर काय झालाय बाबा? तिने विचारलं. दिनकरराव काही बोलले नाही. मयूर मात्र बोलू लागला. काय मॅटर असणार? ऐकतच नाही कुणाचं. चालताना त्यांचा बॅलन्स जातो, म्हणून त्यांना फक्त म्हटलं वॉकर घेऊन चालत जा. पण ह्यांना लाज वाटते. आता लाजायचं काय त्याच्यात? वय झालं की अशी ॲडजस्टमेंट करावी लागते, तो म्हणाला. काय बाबा, काय म्हणतोय तो? तिने विचारलं. तो मूर्ख काय म्हणणार ग? मला व्यवस्थित चालायला येतं. उलट मी तर म्हणतो ते वॉकर घेतलं ना तरच मी धडपडतो, ते म्हणाले. आता काय बोलावं ते धनश्रीला सुद्धा समजलं नाही. बरं, वॉकर राहू दे, निदान काठी घेऊन तरी चालत जा, तिने प्रेमाने समजावलं. बरं ठीक आहे, ते म्हणाले. मग मगासपासून एवढा वेळ मी काय समजवत होतो? मयूर पुन्हा वैतागला. तुझं बोलणं नसतंच मयूर, नुसतं किंचाळणं असतं ते. ती बघ किती प्रेमाने बोलते. शिक तिच्याकडून काहीतरी. आणि आता सगळं जाऊ देत. धनू, आपल्यासाठी मस्तपैकी चहा कर ग. मी आधी ही बालुशाही खातो आणि मग चहा घेतो आणि मग खाली राऊंड मारून येतो. बरं आणते हां, ती उठली. बाबा, अख्खी बालुशाही खाऊ नका हां, अर्धीच खा, अर्धी उद्या खा, तिने प्रेमाने समजावल्यावर ते ऐकले. मयूर आणि शोभाताई एकमेकांकडे पाहत राहिले. त्या फॅमिलीचा बॉन्ड असाच होता, वडील मुलीचा, आई मुलाचा. धनश्रीने सगळ्यांसाठी छानपैकी चहा करून आणला. फरसाण आणि बालुशाही समोर ठेवली. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या. बाबांनी विचारलं, काय ग धनू, कृष्ण जन्माला इथेच येणार ना तू? तू पण ये आणि विशांतला पण यायला सांग. बाबा म्हणाले, मी नक्की येणार. विशांतचं काही सांगता येत नाही, तो कामासाठी गुजरातला जाणार आहे. आपण दणक्यात साजरा करू, ती म्हणाली. म्हणजे काय? दणक्यातच साजरा होणार? कृष्णाबरोबर माझ्याही मुलांचा वाढदिवस आहे, शोभाताई म्हणाल्या. तसं धनश्री आणि मयूर हसले. आई वडिलांचं प्रेम ही युनिव्हर्सल गोष्ट असली तरी सगळ्यांच्याच नशिबात ती असते असं नाही. धनश्री आणि मयूर यांच्या नशिबात ती गोष्ट होती. धनू, आज जेवूनच जा, मी मस्तपैकी कढी करतो, दिनकरराव म्हणाले. अहो नको बाबा, कामाला येणाऱ्या मावशींनी माझ्या घरी पण सगळं जेवण बनवलं असणार. बरं आई, तुला नाटकाला जायचं होतं त्याचं ग काय झालं? धनश्रीने विचारलं. काय होणार त्याचं? यांना कुठे इंटरेस्ट? हे यायला नकोच म्हणतात. आता वेड्यासारखी मी एकटी जाऊन बसू काय तिथे? शोभाताई वैतागत म्हणाल्या. ए आई, नाराज नको होऊस. या रविवारी आपण जाऊया. काय हो, तुम्हाला पण यायचंय का आमच्यासोबत? मयूरने विचारलं. काही नको, जा तुम्ही तुमचे. लोकांची नाटकं पाहण्यात मला काडीचाही इंटरेस्ट नसतो, दिनकरराव रागाने म्हणाले. हो ना, तुम्हाला नाटक करण्यात इंटरेस्ट आहे, पाहण्यात नाही. मयूर पुटपुटला तसे दिनकररावांनी त्याच्या पाठीत एक चांगलाच गुद्दा हाणला. तो हलकेच कळवळला. मयूर, तुला पण ना त्यांना त्रास देण्यात काय मजा मिळते? उगीच त्यांना त्रास नको रे देत जाऊस, मला आवडत नाही ते. नाहीतर माझ्याकडून पण गुद्दे खाशील तू, वैतागतच धनश्री म्हणाली. तो हसला. चला मी निघते हां. बाबा, जास्त गोड खाऊ नका हां. आणि खाली जाताना वॉकर नाही, काठी घेऊन जा. बरं, आता उद्या मी येणार नाही, परवा येईन, चालेल ना? ओके बेटा, ती म्हणाली. तिने सगळ्यांचा निरोप घेतला. ती निघाली. घरात एक तरी मुलगी हवीच, नाही का ग शोभा? दिनकरराव बायकोकडे पाहत म्हणाले. मुलगी आणि मुलगा दोन्ही हवे, त्या म्हणाल्या. हां, तू तसंच म्हणणार, किंचित रागाने दिनकरराव म्हणाले आणि तुच्छतेने मयूरकडे पाहत ते आपल्या बेडरूममध्ये निघून गेले. मयूर आणि शोभाताई मात्र एकमेकांकडे पाहून जाम हसू लागले. मयूरही त्याच्या रूममध्ये निघून गेला, शोभाताई त्यांच्या बेडरूममध्ये. दिनकरराव बायकोचीच वाट पाहत होते. काय ग शोभा, यावेळेस मुलांना वाढदिवसाला गिफ्ट काय देऊया ग? त्यांनी विचारलं. आता प्रत्येक वर्षी काय गिफ्ट द्यायचं हो, मुलं झाली मोठी, यावर्षी फक्त आशीर्वाद देऊया, त्या म्हणाल्या. ए असं नको ग, काहीतरी देऊया. धनूला सोन्याची अंगठी देऊया आणि मयूला शुभेच्छा.
दिनकरराव असं म्हणताच शोभाताईंनी डोळे अगदी मोठे केले. हे बरं आहे, उलट करूया ना. मयूला अंगठी देऊया, धनूला शुभेच्छा. चालेल? दिनकरराव हसले. मी पार्शलिटी करत नाही ग. मयूला पण आपण काहीतरी घेऊया. पण खरं सांगू, आपलं जे काही आहे ते सगळं मयूचंच आहे. मग धनूचे लाड करायला नकोत का? मुलगी आहे ती, ते म्हणाले. शोभाताई पण हसल्या. होय हो, आपलं जे काही आहे ते सगळं त्या दोघांचंच आहे आणि ते दोघे आपले. क्षणभर दोघांनी एकमेकांकडे पाहिलं आणि मग टाईम मशीनमध्ये बसल्यासारखे दोघे जण अगदी मागे 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 गेले. 35 वर्ष मागे. शोभाताई लग्न होऊन घरी आल्या. एकत्र कुटुंबात. धाकटे 2 दीर होते. हळूहळू त्यांची लग्न झाली. प्रत्येकाने आपापली वेगवेगळी बिऱ्हाडं मांडली. धाकट्या 2 जावांना 2-2 मुलं. पण त्या बाबतीत शोभाताई मात्र मागेच राहिल्या. सुरुवातीला एवढं लक्ष दिलं नाही, पण जसजशी वर्ष सरू लागली तसतसं मग सासूबाई पण काळजीत पडल्या. डॉक्टरी उपाय झाले, उपास तपास झाले, नवस झाले, कशाचाच काही गुण येईना. लग्नाला 8-9 वर्ष झाली. आता मात्र दोघांचाही धीर खचू लागला. गावी एकत्र आले की जावांच्या मुलांबरोबर त्या रमत, पण आपलं मूल नाही याची टोचणी मात्र मनाला लागत असे. रात्री रात्री नवऱ्याजवळ बसून रडत असत. घरी कृष्ण जन्माचा उत्सव गोपाळकाला मोठा साजरा व्हायचा. बाल गोपाळांना बोलवून हंडी फोडली जायची. तेव्हा तर त्यांचा जीव नुसता जळत असे. घरात कुणीही येऊ देत, राधा किंवा कृष्ण, पण जे माझं असेल, मला आई तुम्हाला बाबा म्हणणारं असेल, असं म्हणून त्या रडत असत. त्यांचं दुःख, एकटेपणा आता दिनकररावांना पण सहन होईना. शेवटी मग आपण मूल दत्तकच घेऊया असं त्यांनी ठरवून टाकलं. त्यांनी शोभाताईंना निर्णय सांगितल्यावर सुरुवातीला त्यांना धक्का बसला, पण नंतर मात्र आनंद झाला. काय झालं? आपल्या नशिबात मूल नाही, मग त्या दत्तक बाळाला प्रेम देऊया. दोघांचाही निर्णय पक्का झाला. अहो, मला कृष्णासारखा नटखट, मस्ती करणारा, घराचं गोकुळ करणारा मुलगाच हवा, त्या म्हणाल्या. ए नको ग, मुलं फक्त मस्तीच करतात आणि मस्त वाल होतात. पुढे आई वडिलांची काळजी घेत नाहीत ते. मुली कशा घरात छान चिवचिवाट करतात, घराला घरपण देतात. आपण मुलगी दत्तक घेऊया. झालं, तिथूनच वादाची ठिणगी पडली. अहो नको ना, मुलगा घेऊया. अगं नको ग, मुलगी घेऊया. मग शोभाताई रुसून बसल्या. दिनकरराव हसले. बरं बाई, तुझ्या मनासारखं होऊ देत. मुलगा तर मुलगा. नवरा असं म्हणताच शोभाताईंनी पण मग आपला हट्ट लगेच सोडून दिला. अहो गंमत केली. तुम्हाला मुलगी हवी आहे ना, तर चालेल, मला मुलगी घेऊ. पण प्रोसेस एवढी काही सोपी नव्हती. ॲप्लिकेशन करण्यापासून सगळ्या गोष्टी होत्या. शेवटी एका अनाथ आश्रमाचा नंबर मिळाल्या. या कृष्ण जन्माच्या आधीच घरात कृष्ण यायला हवा असंच शोभाताईंनी ठरवलं होतं. तिथल्या संचालिका मॅडमचा फोन आला. आज तुम्ही आश्रमात येणार आहात ना? हो मॅडम, नक्की येणार. 1-1.5 तासात पोहोचू. आम्ही ऑन द वेच आहोत, दिनकरराव म्हणाले आणि अगदी पुढच्या 1.5-2 तासात ते आश्रमात पोहोचले. हे पहा, तुम्ही म्हणताय त्याप्रमाणे अगदी तान्हबाळ नाही. 5 वर्षांची मुलगी आहे. ती चालेल ना? संचालिका मॅडमने विचारलं. आता दोघांनी एकमेकांकडे पाहिलं. आम्हाला बाळाला भेटू तर दे, मग ठरवतो, शोभाताई म्हणाल्या. बरं, चला मग. आश्रमात असलेल्या शाळेच्या प्रांगणाभोवती ते दोघे थांबले. शाळा कसली? अंगणवाडी. 7-8 मुलं फक्त. कुणीतरी अंगणवाडीच्या ताई त्यांना प्रार्थना शिकवत होत्या. ती पहा, पहिल्याच रांगेत बसली आहे ना, निळा ड्रेस घातलेली मुलगी. शोभाताईंनी अगदी निरखून पाहिलं. ते बाळ त्यांच्या अगदी मनात भरलं. असं वाटलं जाऊन तिला घट्ट मिठी मारावी. प्रार्थना बोलताना तिच्या ओठांची हालचाल अधिकच मोहक वाटत होती. प्रार्थना झाल्यानंतर संचालिका मॅडम त्यांना त्यांच्या केबिनमध्ये घेऊन गेल्या आणि मग तिथल्या एका मावशींना सांगितलं की धनश्रीला घेऊन या. धनश्री? वा, किती सुंदर नाव. आमच्या आयुष्यात तिच्या रूपाने लक्ष्मीच येणार, दिनकरराव म्हणाले. संचालिका मॅडम पण हसल्या. थोड्या वेळाने त्या मावशी धनश्रीला घेऊन आल्या. पण गंमत अशी झाली की तिच्याबरोबर एक छोटा मुलगा पण होता, तिच्याच वयाचा. संचालिका मॅडम जरा वैतागल्या. मयूरला कशाला बरोबर आणलं? फक्त धनश्रीला आणायला सांगितलं होतं ना, त्या म्हणाल्या. अहो मॅडम, पण ती भावाला सोडायला तयार कुठे आहे?
सतत त्याचाच हात धरून असते. तिला किती समजावून पाहिलं, ती यायलाच तयार नाही. मग नाईलाजाने दोघांना आणावं लागलं. मावशी म्हणाल्या, बरं असू देत मग. संचालिका मॅडमनी धनश्रीला जवळ बोलवलं. तिने भावाचा हात अजूनही घट्टच धरला होता आणि त्यालाही तिने पुढे घेतलं. धनश्री, बेटा तुला म्हटलं होतं ना, तुला भेटायला एक काका काकू येणार, त्यांना नमस्कार म्हण पाहू. तिने शिकवल्याप्रमाणे नमस्कार केला. शोभाताईंना मग राहवलं नाही. त्यांनी चटकन तिला जवळ ओढलं आणि तिला मिठीत घ्यायला गेल्या. पण त्याचबरोबर तिचा भाऊ पण आपसुकच त्यांच्या मिठीत आला. त्यांनी दोघांच्या डोक्यावरून हात फिरवला. हा कोण? त्या गोड मुलाकडे पाहत त्यांनी विचारलं. हा ना तिचा जुळा भाऊ मयूर. असं? पण हा लंगडत का चालतोय? दिनकररावांनी विचारलं. सांगते ना, आधी तुम्ही मुलांना भेटून घ्या, मग सगळी स्टोरी सांगते. शोभाताई आणि दिनकररावांनी दोघांना जवळ घेतलं. छोटे मोठे प्रश्न विचारले आणि मग त्या मावशी त्या मुलांना घेऊन गेल्या. संचालिका मॅडमनी स्टोरी सांगितली. इथून जो हायवे लागतो ना, त्या हायवेवर काही वर्षांपूर्वी या दोघांच्या आईबाबांचा अपघात झाला. गाडी उलटली. देवाचा न्याय तरी बघा कसा. आईबाबा ऑन द स्पॉट गेले, मुलं मात्र वाचली. आम्ही त्यांच्या नातेवाईकांना कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला. आजी आजोबा बरेच म्हातारे होते. त्यांनी जबाबदारी घेतली नाही. सख्खे काका आहेत, पण त्यांनीही जबाबदारी नाकारली. उलट त्यांच्या वडिलांचं राहतं घर आपल्या नावे करून घेतलं आणि मुलांना वाऱ्यावर सोडून दिलं. हो, त्यांच्या जवळच्या एका नातेवाईकाने त्यांना पुन्हा इथे आश्रमात आणून सोडलं. तेव्हापासून ते इथेच आहेत. दोघं एकमेकांना खूप जपतात. त्याच अपघातात मयूरचा पाय दुखावला गेला. डॉक्टरांनी त्याचं मोठं ऑपरेशन सांगितलंय. आम्ही डोनर पाहतोय, पण अजून तरी कुणी मिळालेला नाही. खरं तर या दोघांना पाहायला अनेक जोडपी येऊन गेली, पण ही मुलं अशी आहेत ना की एकमेकांशिवाय राहत नाही. दोघांना एकदम दत्तक घ्यायला कुणालाच शक्य होत नाही. आता सुद्धा 8 दिवस आम्ही धनश्रीला समजावतोय. तिला सांगितलंय की आता पाहायला येणारे काका काकू खूप चांगले आहेत. मयूरला मध्ये मध्ये तुला भेटता येईल. मयूर सुद्धा चांगल्या घरी जाईल. असं कसं बसं तिला समजावलंय. लहान मुलं आहेत हो, त्यांना तरी कसं समजावणार. पण शेवटी ती तयार झाली. संचालिका मॅडमनी माहिती दिली. ऐकूनच शोभाताईंचा आणि दिनकररावांचा जीव गलबलला. त्यांनी एकमेकांकडे पाहिलं, पण लगेच निर्णय कसा घ्यायचा. ठीक आहे मॅडम, तुम्ही धनश्रीच्या ॲडॉप्शनची प्रोसेस सुरू करा. बरं, तुम्ही थोडा वेळ बाहेर थांबता, मी सुद्धा मेन ऑफिसमध्ये जाऊन येते. मग ते दोघे बाहेर आले. बाहेरच्या बेंचवर येऊन बसले. दोघे अगदी निशब्द शांत झाले. अहो, कोणत्या विचित्र चक्रात आपण अडकलोय. त्या बाळाला नवीन नातं जोडायला लावायचं आणि त्याच्या रक्ताचं नातं तोडून टाकायचं. ही कसली हो माणुसकी. नको नको, आपण दुसरं एखादं बाळ पाहू. पण खरं सांगू का, त्या बाळामध्ये माझा जीव अगदी अडकलाय. रडत रडत शोभाताई बोलू लागल्या. कोणत्या बाळामध्ये जीव अडकलाय, धनश्री की मयूर? त्यांनी गमतीने विचारलं. त्या काही बोलल्या नाहीत, अधिकच रडू लागल्या. समजलं, सगळं समजलं मला. अगं, कधी कधी परमेश्वर सुद्धा अचानकपणे अनपेक्षितपणे खूप काही देऊन जातो. आपण विचित्र चक्रात नाही, सुंदर चौकोनी नात्यात अडकलो आहोत. दिनकरराव असं म्हणताच शोभाताई पाहू लागल्या. हो ग, दोघांना दत्तक घेऊ म्हणजे दोघांची इच्छा पूर्ण होईल. तुला मुलगा हवा होता, मला मुलगी. मुख्य म्हणजे दोघांची नाही, चौघांची इच्छा पूर्ण होईल. त्या दोघांना पण आईबाबा मिळतील आणि एकमेकांबरोबर राहता येईल. ते म्हणाले. काय हो, खरंच असं करता येईल? आपल्याला झेपेल ते? त्यांनी विचारलं. आपण झेपवणारे आणि कुणाचं काही करणारे कोण असतो ग? परमेश्वराची इच्छा. आपण खूप काही श्रीमंत नाही, पण त्या दोघांना वाढवू शकू एवढी मेहनत मी नक्कीच करीन. ऐकूनच शोभाताईंच्या डोळ्यातून अधिकच घळाघळा अश्रू वाहू लागले. त्या बाळाचं ऑपरेशन पण करून घेऊया. आपल्या बँकेत पुरेसे पैसे नाहीत मला ठाऊक आहे, पण माझे दागिने आहेत ना. त्या म्हणाल्या. फार पुढचं प्लॅनिंग करतेस तू. अगं, मी सुद्धा काहीतरी विचार केला असेलच की नाही, का माझ्यावर विश्वासच नाही तुझा? दिनकरराव असं म्हणताच त्या अगदी शांत झाल्या. अहो, चुकलं माझं. उगीच नको त्या ठिकाणी माझं डोकं लावते मी कधी कधी. पैशाचे व्यवहार तुम्हीच पहा. फक्त लवकरात लवकर दोन्ही बाळ आपल्या घरी येऊ देत. बरं, चल आता.
हे सगळं त्या मॅडमनं सुद्धा सांगायला लागेल. मग ते दोघं आत गेले. त्यांनी मनातल्या सगळ्या गोष्टी सांगितल्या. संचालिका मॅडमना पण आनंद झाला. पण नियम कायद्यात ते सगळं बसतंय का हेही पाहायला हवं, कारण ॲडॉप्शनची प्रोसेस तेवढी सोपी नसते. कायदेशीर बाबी पूर्ण व्हाव्या लागतात. मी तुम्हाला जमेल तेवढे सहकार्य करेन, असं त्यांनी आश्वासन दिलं. तुम्हाला आणखीन काही वेळ बाहेर थांबता येईल का? याच संदर्भात काही करता येते का मी पाहते. हो, वाटल्यास आम्ही आज याच शहरात थांबतो, पण काम झालं पाहिजे, दिनकरराव आग्रहाने म्हणाले. संचालिका मॅडम हसल्या. ते दोघे पुन्हा बाहेर जाऊन बसले. तेवढ्यात कुणीतरी शोभाताईंचा पदर खेचला. त्यांनी मागे वळून पाहिलं. मगाशचीच गोड गोड मुलगी होती, धनश्री, आणि तिचा भाऊ मागे उभा होता. काय ग बाळा? तिला जवळ घेत त्यांनी विचारलं. तुम्ही जा ना तुमच्या घरी, मला तुमच्यासोबत नाही यायचंय. तिच्या बालसुलभ भाषेला आणि बुद्धीला पटेल असं ती म्हणाली. ऐकूनच शोभाताईंचा चेहरा पडला. का ग बाळा, आम्ही आवडलो नाही तुला? त्यांनी विचारलं. नाही आवडला. शोभाताईंच्या डोळ्यात एकदम पाणी दाटलं. आता दिनकरराव पण गोंधळले. त्यांनी धनश्रीला जवळ घेतलं. मला सांग धनश्री, आम्ही तुला का बरं आवडलो नाही? दिनकररावांनी विचारलं. कारण तुम्हाला भाऊ आवडत नाही माझा, ती म्हणाली. तिच्या बोलण्याचं दिनकररावांना कौतुक वाटलं. त्यांनी तिला जवळ ओढलं, मांडीवर बसवलं. आणि हे तुला कोणी सांगितलं? मी ऐकलं. ताई म्हणत होत्या, तुम्हाला मयू नको, मी हवी फक्त. मयू कुणालाच नको, म्हणून मला पण तुमच्यासोबत नाही यायचं. मध्येच ती बोबडं बोलत होती. तुला कोणी सांगितलं आम्हाला मयूर नको? उलट तुम्ही दोघं आम्हाला हवे आहात. दिनकरराव असं म्हणताच ती अविश्वासाने पाहू लागली. मग शोभाताईंनी तिच्या कपाळावर चुंबन घेतलं. हो ग, तुम्ही दोघं आमच्यासोबत चला, आपण आपल्या घरी जाऊया, तिथे मजा करूया. त्यांनी मग मयूरला पण पुढे घेतलं, मांडीवर घेतलं. चालेल मयूर, करूया मजा. कसली मजा करूया? त्याने बिचाऱ्याने विचारलं. तुम्ही सांगा तुम्हाला काय आवडतं? मग विषय अगदी मनासारखा झाला. काकू, मला ना फुगा आवडतो, तो म्हणाला. हो, आणि तुला ग धनश्री? मला ग्रीन फुगा आवडतो, ती म्हणाली. अरे बापरे, त्या दोघांना मग एकदम हसूच आलं. बरं, आपण सगळ्या रंगाचे फुगे घेऊया, मग तर झालं. आता तरी आमच्यावरचा राग गेला ना, आता तरी आम्ही आवडतो ना? दिनकररावांनी विचारल्यावर ती हसली. बरं काका, आता आम्ही जातो, आम्हाला भूक लागली आहे, आता जेवण येईल ना? चल मयू. मग ती त्यांच्या मांडीवरून उठली, भावाचा हात पकडला आणि चालू लागली. लंगडत चालणारा मयूर पाहून शोभाताईंचं काळीज अगदी पिळवटलं. संचालिका मॅडमच्या मदतीने सगळी प्रोसेस पूर्ण झाली. मयूरला सुद्धा दत्तक घेण्याची परवानगी मिळाली. शोभाताई आणि दिनकररावांना आनंद झाला. राधा आणि कृष्ण रूपाने दोघेही एकदमच घरी आले. त्यावेळेसचा कृष्णजन्म अगदी दणक्यात साजरा झाला. पैशांची तजवीज करून दिनकररावांनी लवकरात लवकर मयूरचं ऑपरेशन करून घेतलं. शोभाताईंनी त्याची खूप काळजी घेतली. तो अगदी खडखडीत बरा झाला, छान चालू लागला. त्यानंतर मुलांना शाळेत घातलं, मुलं चांगली शिकली. मयूर आर्किटेक्चर झाला, धनु CA. ज्या मयूरला दिनकररावांनी त्याच्या पायावर खडखडीत उभं केलं, आज तोच मयूर त्यांचा आधार, त्यांची काठी झाला होता. वडिलांना तो कितीही रागवत असला तरी त्यामागे त्याची काळजी आणि प्रेमच होतं. आणि धनश्री तर त्यांचा जीव की प्राण. दोघं मुलं आईबाबांची काळजी घेत होते. परदेशी जाण्याची संधी नाकारून आपल्या आईबाबांबरोबर राहण्याचा दोघांनी निश्चय केला होता. त्यांच्यासाठी आईबाबा आणि त्यांचं प्रेम जास्त जरुरीचं होतं. नेहमीप्रमाणे यावर्षी सुद्धा कृष्ण जन्म दणक्यात साजरा झाला. कृष्णाचं सुद्धा काय होतं, जन्म देवकीने दिला, यशोदेने त्याला वाढवलं, तो यशोदेचा झाला. खरी दहीहंडी फोडायला शिकावी ती त्या श्रीकृष्णाकडून. नुसती दही दुधाची दहीहंडी नाही, तर आयुष्यातल्या प्रश्नांची, संकटांची. जन्मापासून फक्त संकट आणि संकटच त्या कृष्णाने भोगली. जन्म होताच आई वडिलांपासून वेगळं व्हावं लागलं. पुतनाच्या रूपात संकट आलं. राधेचं प्रेम सुटलं. कर्तव्य पूर्ण करण्यासाठी यशोदेला सोडावं लागलं. मामाशी युद्ध करावं लागलं.
त्याचं संपूर्ण यादव कुळ एका शापाने नष्ट झालं. एका पारध्याचा बाण लागला आणि हसत मुखाने तोही त्याने झेलला. श्रीकृष्णाने मानवी अवतारातली सगळी कर्म इथेच फेडून टाकली, तेही हसत हसत. देवत्व असं उगीच येत नाही. मग कृष्ण जन्म साजरा करताना, दहीहंडी फोडताना 1% तरी कृष्णत्व आपल्यात यायला हवं की नाही? प्रत्येक वेळेस आपल्या प्रश्नांची दहीहंडी फोडायला कृष्णानेच कशाला यायला हवं? आयुष्यात समृद्धी रूपी लोणी हवं असेल तर संकटाचं दही आपल्यालाच घुसळावं लागतं आणि आपल्या प्रॉब्लेमची दहीहंडी आपल्यालाच फोडावी लागते. बरोबर की नाही?